कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणातील ओल्या काजूगरांची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ आणि चिकाटीच्या संशोधनानंतर विद्यापीठानं वेंगुर्ले 10 MB हे अत्यंत प्रभावी नवीन वाण विकसित करण्यात यश मिळवलंय। या विशिष्ट वाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातून ओले काजूगर काढण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असून मजुरीवर होणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। सध्या प्रचलित असलेल्या काजूच्या जातींमधून ओलेगर काढताना अनेक कठीण तांत्रिक अडचणी येतात, ज्यावर या आधुनिक वाणामुळे पूर्णपणे मात करता येईल। वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात या वाणाची कलमे लवकरच सर्व शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाणार आहेत। या यशामुळे कोकणातील काजू उत्पादक बागायतदारांना भविष्यात मोठा आर्थिक लाभ होईल असा ठाम विश्वास संशोधन संचालक डॉक्टर वैभव शिंदे यांनी व्यक्त केला आहे। या वाणामुळे कोकणच्या कृषी आणि फलोत्पादन क्षेत्राला नक्कीच एक नवीन ऊर्जा आणि दिशा प्राप्त होईल। दापोली कृषी विद्यापीठाने सन 2024 या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे काजू संशोधन केंद्रातून नवनवीन जाती देण्याच्या प्रयत्नातून हा MB काजू 10 हे नवीन वाण विकसित केलेला आहे। हा जो वाण आहे तो प्रामुख्याने भाजीसाठी विकसित केलेला आहे। काजूगराची भाजी ही प्रत्येकाला आवडते, त्याचा स्वाद, त्याची चव ही हवीहवीशी वाटणार आहे। आणि यासाठी आतापर्यंत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 1 ते 9 जाती विकसित केल्या होत्या, पण प्रामुख्याने अडचण अशी होती की त्या बीमधून गर ज्यावेळेला काढला जात होता त्यावेळेला गरासाठी स्पेशल यंत्र किंवा स्पेशल त्रास घेऊन तो गर काढण्याची प्रक्रिया राबवली जात होती। म्हणजेच तिथं मशिनरी किंवा यंत्र लागत होतं, कष्ट होते आणि हे कष्ट सहाय्य करताना किंवा सहन करताना काही लोकांना त्या हाताला किंवा आपल्या शरीराला ते जे तेल आहे ते तेल लागत होतं आणि ते तेलामुळे करोजिव्ह इफेक्ट त्या तेलात असल्यामुळे आपल्या हाताची जी त्वचा आहे ते भाजण्याचे प्रकार होत होते। फक्त ही क्रिया संथपणे होत होती, त्यामुळे आपल्याला ते तात्काळ दिसत नव्हतं। पण काजूच्या सीझनमध्ये कातकरी, विशेषतः कातकरी किंवा आपल्या घरात देखील जे कोणी काजू बी सोलतं त्याच्या हाताला लागलेलं लक्षात येत होतं। आता हा जो मुद्दा आहे तोच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विचारात घेऊन गेल्या 10-12 वर्षापूर्वीपासून संशोधन करून हा जो वाण दिलेला आहे तो MB काजू 10 या जातीनं प्रसारित केलेला आहे। आणि हा जो वाण आहे तो प्रत्येकाला हवाहवासा वाटणार आहे, कारण या काजूपासून जे बी मिळतं ते साधारणपणे फळधारणा झाल्यापासून एक 90 ते 100 दिवसात ही बी तयार होते आणि 90 ते 100 दिवसात बी काढल्यानंतर एक बी सोलायला 20 सेकंद लागतात, अवघे 20 सेकंद। आणि हाताने सहजपणे जशा आपण शेंगा किंवा एक भेंडी जशी कापतो किंवा भाजीच्या शेंगा वगैरे जशा सोलतो तसं पटकिनी सोलता येतं। आणि यामध्ये CNSL ऑइल जे आहे ते 60.85% इतकं आहे, म्हणजेच अल्प आहे। इतर जातीमध्ये ते अधिक असतं म्हणून आपल्या शरीराला ते भाजतं किंवा हानिकारक ठरतं, तसा प्रकार या काजूमध्ये नाही।